नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। अभ्यास करायचा। आता आम्ही आलेलो होतो भडगाव या ठिकाणी आणि तुम्हाला माहितीच आहे की भावाचं लग्न झालेलं आहे आणि नवीन जोडपं घेऊन आम्ही सगळेजण निघालो आहोत देवदर्शनासाठी। आणि आमचा साधारण हा 4 ते 5 दिवसाचा प्रवास असणार आहे। तर सर्वात आधी आम्ही भडगावचं महास्थान केलं आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत शेंदुर्णी या ठिकाणी। तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत देवदर्शनासाठी, आणि ही सगळं माझी फॅमिली आपल्यासोबत येणार आहे। आपण आता पोचलो आहोत शेंदुर्णी या ठिकाणी महास्थानावर। आणि इथं तुम्ही बघू शकताय की हे स्थान आहेत आणि तिथं आपण नमन करून घेत आहोत आणि विडावसर वगैरे असं सगळं करून घेणार आहोत या ठिकाणी। हॅलो, नमस्कार मंडळी। आज आपण आलो आहोत जालना या ठिकाणी महास्थान आहे तिथं। आणि सर्वात आधी आपण भडगावला गेलो, त्याच्यानंतर आपण शेंदुर्णी या ठिकाणी गेलो आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे जालन्याचं मंदिर। तर चला बघूया। आधी आम्ही वेगळ्या रूटने जाणार होतो, पण लहान भावाच्या भेटीसाठी आम्ही जालना हे इकडून ह्या रूटने आलो। कारण लहान भाऊ आहे ना विकी, तर त्याला इथलं जालनाचं सेंटर मिळालेलं आहे ट्रेनिंगसाठी। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो लग्नाला नाही येऊ शकला होता, तर मग आम्ही सगळी फॅमिली आणि नवीन जोडपं त्याला भेटण्यासाठी इथं आलो होतो। आता तो येणारच आहे थोड्या वेळात। पान, सुपारी, नारळची डायरेक्ट गोणीच आम्ही घेऊन आलेलो होतो घरून, कारण आपलं घरून आणलेलं फ्रेश नारळ वगैरे आम्हाला देवाला व्हायचं होतं। सुपारीची भाववीणा तुझर पितो, भाववीणा तुझर पितो, तदम तू तू स्वीकार तू दयावी, श्री चक्रधर स्वामी की जय। आणि आता इकडे सगळेजण जेवायला बसले आहेत आणि तुम्ही बघताय की घरूनच आम्ही सगळं बांधून आणलेलं होतं। खिचडी, लोणचं, पोळी, भाजी, लोणचं, कांदा, पापड सगळं असं घरूनच आम्ही घेऊन आलो होतो।
8 वाजता सुट्टी होते. 8:45ला लॉ लेक्चर 8:45ला समजे 40 मिनिटात नाश्ता पण करायचा, फ्रेश पण व्हायचं, परत आंघोळ वगैरे लेक्चरला जायचं. लेक्चर चालतं 1:45 ते 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत लेक्चर चाललं की 2 ते 2:45पर्यंत वेळ असतो. जेवण करायला, कपडे बदलून तिकडे ड्रेस करायचं. हां, 45 तेवढ्या वेळात ड्रेस घालून मग 9ला हजर व्हायचं. मग तेव्हा परत रनिंग सुरू होतं. रनिंग असते साधारण तरी 3-4 किलोमीटर त्यावेळेस. रनिंग चालतं 4 लगेच 20 मिनिटात लगेच पडावं जेवण झालं. 4-4:30. हां, मग आता काही पोरं करत पण नाही सध्या. हां, म्हणजे होतच नाही पोरांकडून, ते लगेच पोट दुखायचं. हां, आणि हे पण डायरेक्ट म्हणजे आता सुरुवात होईल पडायला, आता विषय अर्धा तास. आणि त्याच्यामध्ये काय 4:30पर्यंत ते राहतो. 4:30 वाजता मोबाईल घेऊन मॅनेजर नाही, मुलींचं डॉक्टर अकोला, नागपूर. हा ना, एक डॉक्टर 2 ठिकाणी मुलींचं ट्रेनिंग सेंटर यावेळेस. जेवण झाल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत गप्पा केल्या विकीसोबत. आणि हा जो टाईम होता ना त्याचा 2 ते 4 हा आरामाचा टाईम होता, आणि त्या टायमात तो आम्हाला भेटण्यासाठी आलेला होता.